संध्याकाळची वेळ होती. गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या बंगल्यावर काळोख हळूहळू उतरू लागला होता. पावसाचे थेंब टाप-टाप आवाज करत खिडकीवर आदळत होते. त्या बंगल्यात राहणारी स्वाती आरशासमोर उभी होती. चेहऱ्यावर हलकसं हसू, पण डोळ्यांत प्रचंड रिकामेपण. स्वातीचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती. नवरा अमोल मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. पैसा, बंगला, गाडी सगळं होतं. पण नात्यात उरलं नव्हतं ते प्रेम. सुरुवातीला अमोल खूप काळजी घ्यायचा, पण कामाच्या व्यापात तो हळूहळू बदलत गेला. आता दिवसेंदिवस त्यांचं बोलणं कमी होत चाललं होतं. त्या रात्री अमोल पुन्हा उशिरा घरी आला. स्वातीने जेवण वाढलं, पण तो मोबाईलमध्येच व्यस्त होता. किती वेळ वाट पाहिली मी, स्वाती हलक्या आवाजात म्हणाली. मी थकलोय स्वाती, रोज तेच नाटक करू नकोस. ते शब्द तिच्या मनाला चिरून गेले. ती शांतपणे खोलीत गेली. बाहेर पाऊस कोसळत होता आणि तिच्या डोळ्यांतही. काही दिवसांनी त्यांच्या घरी नवीन भाडेकरू आला, आदित्य. उंच, शांत आणि बोलण्यात एक वेगळीच आपुलकी. सुरुवातीला फक्त नमस्कारापुरतं बोलणं होतं, पण नंतर हळूहळू संवाद वाढू लागला. आदित्य तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकायचा. तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचीही काळजी घ्यायचा. एक दिवस अचानक वीज गेली. संपूर्ण बंगला अंधारात बुडाला. स्वातीला अंधाराची भीती वाटायची. ती घाबरून बाहेर आली तर आदित्य हातात मेणबत्ती घेऊन उभा होता. घाबरू नका, मी आहे. त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्रीनंतर त्यांच्या भेटी वाढल्या. पावसात चहा, गच्चीवर गप्पा, एकमेकांच्या आयुष्याबद्दल बोलणं. स्वाती हसणं विसरली होती, पण आदित्यसोबत ती पुन्हा जगू लागली. पण प्रत्येक अनैतिक नात्याची सुरुवात सुंदर असली, तरी शेवट मात्र धोकादायक असतो. एक दिवस अमोलला संशय आला. त्याने स्वातीचा फोन चेक केला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मेसेजेस, कॉल्स आणि काही फोटो. त्या रात्री घरात प्रचंड भांडण झालं. मी तुला सगळं दिलं स्वाती, मग का केलंस असं? स्वाती रडत ओरडली, तुम्ही मला सगळं दिलं, पण प्रेम नाही दिलं. क्षणभर शांतता पसरली. अमोलच्या डोळ्यांत रागापेक्षा जास्त वेदना होत्या. त्याला जाणवलं, पैसा कमावण्यात तो इतका हरवला की बायकोचं एकटेपण त्याने कधी पाहिलंच नाही. दुसऱ्या दिवशी आदित्य अचानक गायब झाला. फोन बंद, घर रिकामं. स्वाती पूर्णपणे तुटून गेली. तिला समजलं, आदित्यसाठी ती फक्त वेळ घालवण्याचं साधन होती. ज्या प्रेमासाठी तिने स्वतःचं घर धोक्यात घातलं, ते प्रेम खरंच नव्हतं. काही महिन्यांनी स्वाती आणि अमोल एकाच घरात असूनही पूर्ण अनोळखी झाले होते. नातं वाचलं होतं, पण विश्वास कायमचा मरून गेला होता. खिडकीत उभी राहून स्वाती बाहेर पडणारा पाऊस पाहत होती. तिला आता समजलं होतं, कधी कधी माणूस प्रेमाच्या शोधात इतका दूर निघून जातो की परत येताना स्वतःलाच हरवून बसतो.